नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. नीट परीक्षेचा रिझल्ट आला आहे. 4-5 दिवस झाले आम्ही बरेच लोकांचे फोन उचलू नाही शकलो. सर्व करणं आम्हाला 4-5 दिवस नाही जमलं. इथून पुढे 1-2 दिवसात सगळं रुटीनवर येईल. चाणक्य करिअर पॉईंटकडून सर्व माझे जे मिस कॉल्स, मला माझ्या फोनवर जेवढे मिस कॉल्स होते तेवढ्या सगळ्यांना कॉलबॅक करण्याचा मी प्रयत्न करतोय. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एनरोल करायचं आहे त्यांनी चाणक्य करिअर पॉईंटच्या नंबरवर मला एनरोल करायचं एवढा मेसेज टाकला तरी टीम कनेक्ट करेल. आता इथून पुढे प्रक्रिया काय आहे सर, आम्ही तुमच्याकडे प्रवेश घेतला आहे, पुढची प्रक्रिया कशी असेल याच्या संदर्भात एक 5-7 मिनिटाचा व्हिडिओ असेल. आणि एकदम पॅनिक न होता, बरेच विद्यार्थ्यांचं असं आहे की आम्ही फेब्रुवारी महिन्यापासून तुमच्याकडे जुळलेलो आहे, ऑफिसला येणं चालू आहे, पुढच्या इन्स्ट्रक्शन्स येईपर्यंत ऑफिसला येऊन काही उपयोग नाही. रिझल्ट लागल्यानंतर साधारणतः 15 दिवस कुठलीही प्रक्रिया होत नसते. इथून पुढे इतिहास बघितला तर साधारणतः आता अजून काही नीटच्या ज्या केसेस आहेत त्याचे पण अजून काही कन्क्लुजन निघालेले नाही आहे. अचानकच आज फॉर्म आले उद्या संपले असं होणार नाही. सुरुवातीला सगळ्यात आधी काय होईल तर सुरुवातीला पीडब्ल्यूडी कॅटेगरीची एक नोटीस येईल. पीडब्ल्यूडी कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यूडी कॅटेगरीतून नीटचा फॉर्म भरला आहे अशा विद्यार्थ्यांना फिजिकल एक्झामिनेशनसाठी एम्सच्या काही सेंटरला, मुंबईच्या काही सेंटरला जाऊन फिजिकल एक्झामिनेशन करायचं आहे. अशी आधी एक बेसिकली सुरुवातीला नोटीस येत असते MCC कडून, मेडिकल काउन्सिलिंग कडून. त्याच्या आधी कुठे काही होत असते का तर नाही. नीटच्या रिझल्टच्या नंतर लास्ट इयर पण सेम केरळचा फॉर्म सुरू झाला होता, यावर्षी पण सेम केरळचा फॉर्म सुरू झाला. केरळचा फॉर्म 23 तारखेपर्यंत असेल. केरळ आणि कर्नाटक हे 2 राज्य सोडले किंवा DPIPU हे 3रं राज्य सोडलं तर अचानकच आता कुठल्या राज्याचा फॉर्म येणार का तर नाही. तामिळनाडूने यावर्षी सुरुवातीला प्रक्रिया सुरू केली होती, आता सुरू आहे. याच्या पलीकडे महाराष्ट्र, MP, आंध्र, तेलंगणा, UP हे सगळे राज्य जे आहे हे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCC सोबत चालतील. सगळ्यात आधी MCCचं काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे. त्याच्या पण आधी 6-7 दिवस आधी एक PWD कॅटेगरीची नोटीस येईल. फिजिकल एक्झामिनेशनसाठी ज्या विद्यार्थ्यांना पुढे जायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना फिजिकल एक्झामिनेशनच्या नोटीस नंतर पुढे 7 दिवसानंतर एक ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल येत असते. ऑल इंडिया कोट्याच्या शेड्यूलच्या नंतर स्टेट कोटा हे सुरू होत असतात. आता बेसिक एकच आहे आजच्या व्हिडिओचं कन्क्लुजन. सुरुवातीला काय होईल तर ऑल इंडिया कोट्याचं नोटिफिकेशन येईल. त्याच्या आधी सुद्धा PWD कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीचं नोटिफिकेशन येईल. त्याच्यानंतर ऑल इंडिया कोट्याचं नोटिफिकेशन येईल. ऑल इंडिया कोट्याच्या नोटिफिकेशनच्या 7-8 दिवसानंतर स्टेट कोटाचं नोटिफिकेशन येईल. प्रत्येक स्टेट कोटाचा रिझल्ट, चॉईस फिलिंग, फॉर्म फिलिंग हे 3-4 राज्य सोडले आपण, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू किंवा DPIPU, तर हे ऑल इंडिया कोट्याच्या नंतरच होत असते. कुठल्याही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पॅनिक व्हायचं नाही आहे. चाणक्यच्या ग्रुपवर अजून नोटिफिकेशन आलं नाही, फॉर्म निघून जातील का असं बिलकुलही होत नसते. आणखी 10 ते 15 दिवस MCC नोटिफिकेशनला यायला लागतील. कमीत कमी 5 जुलैच्या पुढेच प्रक्रिया सुरू होईल. तर 5 जुलैपर्यंत आम्ही काय करायचं आहे, 5 जुलैपर्यंत सगळे डॉक्युमेंट आपण स्कॅन स्वरूपात ऑफिस नंबरवर पाठवून ठेवायचे आहेत. 5 जुलैपर्यंत तुमचा जो ऑल इंडिया रँक आला, मी MBBSच्या बद्दलच आज चर्चा करतोय, त्या रँकवर चाणक्यच्या टीमकडून प्रिडिक्शन घ्यायचे आहेत की ऑल इंडिया रँकवर काय काय कसं कसं मिळू शकते. ऑल इंडिया रँकून तेवढा अंदाज येत नाही, स्टेट रँक आल्यावरच पूर्ण क्लॅरिटी भेटते. पण एक 5-7 ऑप्शन आपण काढून ठेवले, त्यानुसार आपण कॉलेज व्हिजिट करायचे असेल तर ते व्हिजिट करून आलं पाहिजे. त्याच्यानंतर इतर राज्यातल्या जाण्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा तेलंगणा, आंध्रासाठी इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट रेडी करून ठेवायला पाहिजे. त्यानंतर डिपॉझिटसाठी तुम्हाला 2,05,000चं पेमेंट करावं लागतं UP सारख्या राज्यात. UPचे काही नोटिफिकेशन पण आले, ते आपण उद्या परवामध्ये एक व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगू. तर UPच्या सारख्या राज्यात 2,05,000चं जे पेमेंट करायचं आहे त्याच्यासाठी इंटरनेट बँकिंग चालू करून घ्यायचं आहे. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड 3 मधूनच ते पेमेंट होत असते. तशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवातीला करून घेतल्या पाहिजे. नोटिफिकेशन जसे येतील तसं आपण ग्रुपमध्ये टाकू. दरवर्षीच मी बघतो की केरळचं नोटिफिकेशन आल्याला पालक लोक पॅनिक होतात की नाही सर केरळ मला अर्ज करायचा आहे, मला मार्क आहे 200-250 पण मी प्रयत्न करतो, मला मार्क आहे 400-300 पण मला कर्नाटकसाठी प्रयत्न करायचा. एकदम पॅनिक होऊ नका, गोंधळून जाऊ नका. स्मार्ट काउन्सिलिंगचा अर्थ काय असतो तर तुम्हाला मिळालेल्या मार्कानुसार, तुम्हाला मिळालेल्या रँकनुसार तुमचं होम स्टेट पकडून महाराष्ट्रासारखं 2 किंवा 3 राज्यांना अप्लाय करायचं असतं. म्हणजे महाराष्ट्राला तुम्ही अर्ज केलाय, याच्यानंतर तुम्ही मॅक्स 1 किंवा 2च स्टेट टार्गेट केले पाहिजे. मी कर्नाटक करतो, केरळ करतो, MP करतो, आंध्र करतो, तेलंगणा करतो, सगळे राज्य करतो असं नसते. काउन्सिलर तुम्ही नेमलाय, काउन्सिलर कडे तुम्ही गेलाय,
स्मार्ट काउन्सिलिंगसाठी 2 किंवा 3च राज्यांना टार्गेट केले पाहिजे, ते पण बेस्ड ऑन तुमचे मार्क्स आणि रँक, आणि त्याच्यानंतर तुमची फी भरायची तयारी. तर आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी आहे की गोंधळून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. सगळं नोटिफिकेशन, सगळे मराठीमध्ये माहिती, सगळ्या नोटिसेस चाणक्य करिअर पॉइंट कडून व्यवस्थितरित्या तुम्हाला येणार आहे. सगळे तुमची प्रक्रिया चाणक्य करिअर पॉइंट मधूनच होणार आहे. आणि अशीच माहिती पुढे मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉइंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे नोटिफिकेशन जे असतील ते येत राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की SML कधी येणार, SML काय असतो याच्या संदर्भात लवकरात लवकर व्हिडिओ उद्या परवामध्ये आपल्या चॅनलवर आपण पोस्ट करू. धन्यवाद.